नमस्कार, मी हेमाली मोहिते. एनडीटीव्ही मराठीवर ग्लोबल रिपोर्टमध्ये देशविदेशातल्या काही घडामोडी पाहणार आहोत सविस्तर. सुरुवात करूया चीनच्या बातमीनं. वर्षाच्या सुरुवातीला चीनला भीषण भूकंपानं हादरवून सोडलंय. तिबेट प्रांतात सकाळी भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. यात मोठ्या जीवितहानीसह वित्तहानी देखील झाली आहे. पाहूया एक रिपोर्ट. चीनच्या तिबेट प्रांतात मंगळवारी सकाळी भारतीय वेळेनुसार 6:30 वाजता भूकंपाचे जोरदार धक्के बसले. या भूकंपात आतापर्यंत 100हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अनेक मालमत्तांचं मोठं नुकसान झालंय. या भूकंपाचा केंद्रबिंदू तिबेटच्या शिजांगमध्ये 10 किलोमीटर जमिनीखाली होता अशी माहिती मिळतेय. भारताच्या नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी आणि अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्व्हेनं दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.1 पर्यंत नोंदवली गेली आहे. तिबेटमध्ये आलेल्या या भूकंपाचे धक्के नेपाळ, भूतानसह भारताच्या सिक्कीम आणि उत्तराखंडमध्येही जाणवले. भारतात या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही, तर काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार भूकंपाचे धक्के तब्बल 400 किलोमीटर परिसरापर्यंत जाणवले. नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये धक्के जाणवताच नागरिक मोकळ्या जागेत धावत आले. नागरिकांमध्ये भूकंपामुळे दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. गेल्या 5 वर्षांतला हा 200 किलोमीटर पर्यंतच्या परिसरातील सर्वात भीषण भूकंप ठरलाय. भूकंपानंतर अनेक धक्के परिसरात जाणवत राहिले. चीनमधील वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार श्रेणी 3 मधील हा भूकंप असल्याचं जाहीर करण्यात आलंय. त्यामुळे राज्य आपत यंत्रणांसह केंद्र सरकारची आपत यंत्रणा देखील बचाव कार्यासाठी सक्रिय झाली आहे. चीनचं वायुदलही बचाव कार्यात सहभागी झालंय. दरम्यान या भूकंपामुळे अनेक मालमत्तांचंही मोठं नुकसान झालंय. अनेक घरं, इमारती जमीनदोस्त झाल्या. पाणी पुरवठ्यासह वीज पुरवठाही बाधित झालाय. तर भूकंपाच्या पार्श्वभूमीवर माउंट एव्हरेस्टकडे जाणारा चीनमधील परिसर बंद करण्यात आलाय. पर्यटकांना माघारी पाठवण्यात आलंय. पृथ्वीवरील 7 टेक्टोनिक प्लेट्सपैकी युरेशियाई प्लेट्समध्ये चीन भारताचा भूभाग येतो. या प्लेट्समधील धडकांमुळे हिमालय पर्वतरांगांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवतात. काय आहे युरेशियाई टेक्टोनिक प्लेट्स पाहूया. पृथ्वी 7 टेक्टोनिक प्लेट्सनं बनली आहे. या प्लेट्स सतत तरंगत असतात आणि एकमेकांना धडकत असतात. यात या प्लेट्सचे कधीकधी तुकडे पडू लागतात. त्यांच्यातील धडकांमुळे भूकंप येतो. युरेशियाई टेक्टोनिक प्लेट्समध्ये चीन, भारतासह युरोपचा काही भाग येतो. यात इतरही लहान मोठ्या प्लेट्स आहेत. भारतीय प्लेट, चिनी प्लेट आणि युरेशियन प्लेटमधील धडकांमुळे हिमालयाची निर्मिती होते. याच प्लेटमधील धडकांमुळे हिमालय पर्वतरांगांमध्ये भूकंप येतात. प्रत्येक भूकंपावेळी हिमालयाची उंची वाढत असल्याचा दावा करण्यात येतोय. आशियाला भूकंप तसे नवे नाहीत. जपानला विशेषतः भूकंपाचे सर्वाधिक फटके बसत आले. गेल्या वर्षी 1 जानेवारीलाच जपानमध्ये भयंकर भूकंप झाला होता. गेल्या काही वर्षातील भूकंपांचा आता आढावा घेऊया. 14 ऑगस्ट 2021ला दक्षिण हैतीच्या टिबुरॉन द्वीपकल्पात 7.2 तीव्रतेचा भूकंप झाला. अनेक दिवस भूकंपाचे धक्के जाणवले. सप्टेंबरपर्यंत किमान 2248 लोक ठार झाले, तर 12200हून अधिक लोक जखमी झाले. 21 नोव्हेंबर 2022ला इंडोनेशियाच्या पश्चिम जावामध्ये 5.6 तीव्रतेचा भूकंप झाला. यात 335 ते 635 नागरिकांचा बळी गेला, तर 7729 जण जखमी झाले. 5 जण बेपत्ता झाले. 6 फेब्रुवारी 2023मध्ये तुर्कस्तान आणि सिरियामध्ये मोठा भूकंप झाला. तुर्कस्तानच्या दक्षिण मध्य आणि सिरियाच्या वायव्य भागात या भूकंपाचं केंद्रबिंदू होतं. यात 28,000 पेक्षा अधिक नागरिकांनी जीव गमावला. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर होती 7.8 इतकी. 1 जानेवारी 2024 जपानच्या इशिकावा या द्वीपावर 7.2च्या तीव्रतेचा भूकंप झाला. तब्बल 400हून अधिक जणांचा यात बळी गेला. $2 बिलियन अधिक मालमत्तेचं नुकसान झालं. भूकंपानंतर समुद्र किनाऱ्याचा 85 किलोमीटरपर्यंतचा भाग उंचावला गेला, तर किनाराही 200 मीटरपर्यंत समुद्राकडे सरकला. आजच्या या भूकंपाची व्याप्ती 400 किलोमीटरपर्यंत होती. तर भारतीय आणि युरेशिया प्लेट्समधील धडकांमुळे आलेल्या या भूकंपामुळे हिमालयातील काही टेकड्यांची उंची वाढण्याची शक्यता आहे. आजवर अनेकदा या भूकंपांमुळे हिमालय वर उचलला गेलाय. दरम्यान अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हेनं दिलेल्या माहितीनुसार आज जिथे भूकंप झाला त्याच परिसरात गेल्या शतकात 6 रिश्टर स्केल तीव्रतेचे 10 भूकंप होऊन गेले. ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी.